पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। केंद्रापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली आहे। या भेटीत मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर चर्चा झाल्याचं समजतंय, त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो। संसदेचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज या आठवड्यात संपणार आहे। भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे। या संभाव्य विस्तारात शिवसेना शिंदे गटाला 2 मंत्रिपदांची अपेक्षा आहे। श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांच्या शिवसेनेकडून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान अलीकडेच ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले ओमराजे निंबाळकर यांचंही नाव आता पुढे आणलं जात आहे। केंद्रीय मंत्रिमंडळातील या विस्तारासोबत राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांबाबतही शहा यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। राज्यातील फडणवीस सरकारला आता 1.5 वर्ष झालंय, त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून आगामी राजकारण समोर ठेवत मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी जोर धरते। केंद्रातील फेरबदलानंतर राज्यातील मंत्रिमंडळातही फेरबदलांची शक्यता वर्तवली जाते। सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार का, अशी ही चर्चा होतीये। महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थमंत्री खात्यावर अधिकार दादांच्या पक्षाचा आहे। अजितदादा नसताना त्यांच्या पक्षाची हळूहळू ताकद भाजपकडून कमी केली जाते, असं रोहित पवारांनी म्हटलंय। अर्थ खातं हातात आलं तर बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातात येतात, म्हणून भाजपला आणि एकनाथ शिंदेंना हे मान्य नसावं। लोकांच्या बाजूने राहून भाजपच्या विरोधात असणारं वारं दादांनी त्यावेळी ओळखलं होतं। कधीकाळी अजितदादा भाजपाच्या कट्टर विरोधात गेले होते। दादा आज असते तर आम्ही सगळ्यांनी मिळून भाजपला पाणी पाजवलं असतं, असंही रोहित पवारांनी म्हटलंय।